अहमदाबादमध्ये मोठा विमान अपघात झालाय, त्याच्यामध्ये अनेक लोकांचा मृत्यू झालाय. पण हा प्लेन क्रॅश नेमका कशामुळे झाला हा सवाल प्रत्येकाला पडलाय. याचं उत्तर त्या विमानातील ब्लॅक बॉक्स मधून मिळू शकतं. विमान अपघात झाल्यानंतर दोन गोष्टी महत्त्वाच्या असतात. एक म्हणजे त्या विमानातील फ्लाईट डेटा रेकॉर्डर आणि कॉकपिट व्हॉइस रेकॉर्ड, यालाच ब्लॅक बॉक्स म्हणतात. याच्यापैकी एकामध्ये कॉकपिटमधील संभाषण रेकॉर्ड होतं, म्हणजेच कॉकपिटमध्ये पायलट नेमकं काय बोलतायत, कोणत्या सूचना देत आहेत, काय संभाषण करतायत, या सर्व गोष्टी रेकॉर्ड होतात. आणि दुसऱ्या उपकरणामध्ये विमानाशी संबंधित डेटा, म्हणजे विमान किती उंचीवर आहे, त्याचा स्पीड नेमका किती आहे, हा सगळा डेटा रेकॉर्ड होत असतो. आणि असा हा ब्लॅक बॉक्स विमानाचा सगळ्यात सुरक्षित मानला जाणाऱ्या मागच्या भागामध्ये फिट केला जातो. तिथं हा सगळा डेटा त्याच्यामध्ये रेकॉर्ड होत असतो. आणि हा जो ब्लॅक बॉक्स आहे तो अनेक चाचण्यांमधून जातो. त्याच्यावर आगीचा किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षानंतर सुद्धा करता येतो. आपण उदाहरणच घ्यायचं झालं तर ब्लॅक बॉक्स रेकॉर्डर हा 1110 अंश सेल्सिअस आगीत अनेक तास राहू शकतो आणि 260 डिग्री सेल्सिअस तापमानात 10 तास राहू शकतो. इतकंच नाही तर -55 पासून ते +70 अंश सेल्सिअस तापमानात सुद्धा ब्लॅक बॉक्स काम करतो. एखाद्या विमानाचा अपघात झाल्यानंतर त्याच्यामधील ब्लॅक बॉक्स मिळवला जातो, तो प्रयोगशाळेत पाठवला जातो आणि त्याच्यामध्ये सेव्ह झालेला जो डेटा आहे त्याच्या माध्यमातून त्या विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला याचा पत्ता लागतो.